प्रथम माझा जय जोशाबा या वडीगोत्रीमध्ये अंतरवडी तलाठीच्या येथीवर गेल्या 4 दिवसापासून ओबीसींच्या मागण्या संदर्भात ओबीसींच्या आरक्षणाला धक्का पोहोचला नाही पाहिजे या दृष्टिकोनातून एक संघर्ष होते आपल्या या ठिकाणी आम्हाला उपोषण करतायत त्यासाठी आपण पाठिंबा द्यायला त्यांच्या कंधाला कंधा लावून काम करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे। मी प्राचार्य डॉक्टर तुषार मुंडे पुण्यावरून आलोय। माधवकर ओबीसी भटकविरुद्ध संघर्ष कृती समितीचा अध्यक्ष तथा निमंत्रक म्हणून काम करतोय। महाराष्ट्र बंजारी सेवा संघ असोसिएशनचा प्रदेश कार्याध्यक्ष म्हणून काम करतोय। काम करत असताना महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये जात असताना प्राध्यापक सन्माननीय हाकेसर नवनाथाबा ते 2 योद्धे आपले या ठिकाणी गेल्या 4 दिवसापासून अन्न पाणी त्यांनी वर्ज केलेले आहे। ते केवळ फक्त ओबीसीच्या प्रश्नासाठी। सर मी तुम्हाला सांगू इच्छितो की या महाराष्ट्रामध्ये ओबीसीचा वरवा पेटतोय। तुम्ही या ठिकाणी छोटंसं रोपं लावलेले परंतु या रस्त्याच्या आंदोलनाच्या माध्यमातून गावोगावी उपोषण सुरू केले। आज जिल्ह्यात पुण्याला पण त्या पद्धतीने उपोषण सुरू केलेलं आहे। सोलापुरातील हे तालुका जिल्हा लेवलवर त्या ठिकाणी काम चालू आहे। गावागावात त्या ठिकाणी पोहोचतोय। आवाज उठवणार कुणीतरी केलं पाहिजे काम। म्हणजे एका बाजूला ते मातब्बर नेते मंडळी या रस्त्यावर जाते परंतु आपल्या बांधवाकडे आपलं मागणं काय पोटतिडकीनं बसलेला माणूस खेळण्यासाठी बसलेला आहे या दृष्टिकोनातून थोडी सुद्धा नजर त्यांची जात नाही। परंतु त्यांच्या नजरेवर कुठेतरी काळा पडदा लागलेला आहे आणि ते काळा पडदा सुद्धा आपल्याला फाडून फेकायचा आहे तो आपल्या मतपेटीच्या माध्यमातून। लक्षात ठेवा पहिला प्रकार केला त्यांनी माळी समाजावर घणाघात केला। सन्माननीय भुजबळ साहेबांच्या बरोबर त्या ठिकाणी जशा पद्धतीची वागणूक केली तशा पद्धतीने भाष्य केलं। त्यानंतर धनगर समाजाच्या नेत्यावर त्यांनी आगळेपगळे केली आणि शेवटच्या टप्प्यामध्ये वंजारी बांधवावर आगळेपगळे करण्याचा प्रयत्न केला। परंतु या माधवची गडी विस्कटण्याचं काम कुणाच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे? या महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने राजकारण चालू आहे? जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जात आहे आणि ही जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणारा त्यांची जागा दाखवण्याची आज गरज आहे। तुम्ही आम्ही गोरगरीब आहोत, शेतकरी आहोत, डोंगर दऱ्यात राहणारी माणसं आहेत। आपण मातब्बर नाही आहेत, आपण त्या ठिकाणी धनवान नाही आहेत, परंतु स्वाभिमानी नक्की आहेत। उपाशी राहू कोणाकडे काय ठिकाणी हात पाय पसरायचे नाही परंतु स्वाभिमानाने सगळं दिले आपल्याला सर्व नेत्यांनी। त्यामुळे आपली माधवकर माळी धनगर वंजारी बंजारा नाभिक आणि त्याचबरोबर इतर ओबीसींना आपण सोबत घ्यायचं आहे। आपले पहिले 5 असतील 500 कसे करायचे या भूमिकेतून आपण काम करायचंय। त्यामुळे त्या दृष्टिकोनातून विचार करा आपल्या हक्काचं कुणीही घेता कामा नये आणि देण्याचा कुणी प्रयत्न जर केला तर त्या ठिकाणी त्यांना त्यांची जागा दाखवण्याचं काम आपण करणार आहोत। या भूमिकेत आपण आहोत। सन्माननीय हाकेसरांचं सन्माननीय नवनाथाबांचं मनपूर्वक धन्यवाद देतो, कौतुक करतो की अशी माणसं आपल्याला पुढे मिळणार नाहीत। त्यांच्या बरोबरीनं काम करणं गरजेचं आहे। या परिसरात जे काही 20, 25, 50 गाव आहे 100 गाव आहे त्या गावांनी आता या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहायचे।